एक ब्रेकिंग न्यूज आपण पाहूयात। पवारांच्या राष्ट्रवादीची 29 ऑगस्टला मुंबईत बैठक आहे। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात चर्चेची शक्यता आहे। काही आमदारांसह नेते विलीनीकरणासाठी आग्रही असल्याचं कळतंय आणि त्या अनुषंगाने या बैठकीमध्ये मंथन होणार आहे। पवारांच्या राष्ट्रवादीची पुढची राजकीय दिशा देखील या बैठकीनंतर स्पष्ट केली जाईल। 29 ऑगस्टच्या बैठकीमध्ये शरद पवार काय भूमिका मांडणार याकडे आता राजकीय वर्तुळाचं विशेष लक्ष लागलेलं आहे। विलीनीकरण की स्वतंत्रपणे राजकीय वाटचाल सुरू राहणार याकडे आता महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीची 29 ऑगस्टला मुंबईमध्ये ही अत्यंत महत्त्वाची बैठक आहे। तर पवारांच्या राष्ट्रवादीची पुढची दिशा या बैठकीनंतर आता स्पष्ट होणार आहे। आमचे राजकीय संपादक मनोज भोयर जोडले जातात या बातमीच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देण्यासाठी। मनोज, 29 ऑगस्ट रोजी विलीनीकरणाच्या संदर्भामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार यांची मुंबईच्या यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये एक महत्त्वाची बैठक आहे। गेल्या काही दिवसात विलीनीकरणावर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाल्याचं आपल्याला कळतंय। बऱ्याच काळापूर्वी म्हणजे दोन्ही पक्षांमध्ये विलीनीकरणासाठी शरद पवार गटाचे आमदार नेते कसे आग्रही आहेत। शरद पवार भले भाष्य करत नव्हते त्यावेळी, तरी सुद्धा ही चर्चा खूप वेगानं पुढे येत होती आणि सुनील तटकरे त्याचा इन्कार करत होते। नंतर काळ लोटला आणि सुनील तटकरे म्हणाले की हो, विलीनीकरणासंदर्भामध्ये अजित पवार आमच्यासोबत बोलले होते, म्हणजे त्यांनीच आपल्या विधानापासून युटर्न घेतला होता। आत्ताच्या काही दिवसामध्ये सातत्यानं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये गटामध्ये बऱ्याच मोठ्या घडामोडी सुरू आहे। प्रशांत किशोर यांची नेमणूक सुद्धा केली गेली सुनेत्रा पवार यांच्या गटासाठी, अजित पवार यांच्या गटासाठी, आणि ते पक्षाला दिशादर्शन करणार। त्यांच्यातल्या स्वतः पक्षातल्या नेत्यांची सुद्धा नाराजी आहे की त्यांनी ज्या पद्धतीनं प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला आणि तो नेत्यांना रुचला नाही असंही सांगण्यात येतं। त्यामुळे एकीकडे सुनेत्रा पवार यांच्या पक्षामध्ये, अजित पवार यांच्या पक्षामध्ये मोठ्या हालचाली सुरू आहेत वेगानं आणि त्यांचा पक्ष सध्या महाराष्ट्रामध्ये निष्क्रिय असं सांगण्यात येतंय। या सगळ्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटातील ज्या काही महत्वाच्या घडामोडी होत आहेत त्या अत्यंत महत्वाच्या आहे। आणि शरद पवार हे एनडीए पक्षात जाणार का, तर त्यांनी सुप्रिया सुळे आणि शरद पवारांनी ही बाब नाकारून टाकली जरी असली तरी भविष्यामध्ये तसं काही घडू शकणारच नाही असा दावा मात्र कुणीही करू शकणार नाही। याचं कारण असे की आता गेल्या काही दिवसात तसे संकेत सातत्यानं मिळत आहेत। मनोज, काही आमदार काही नेते विलीनीकरणासाठी सकारात्मक असल्याचं कळतंय, त्यांची नावं काही कळू शकली आहे का? राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मुळातच सत्तेत राहण्याची जी काही अभिलाषा आहे ती फार पूर्वीपासून आहे। आपण आघाडीच्या सरकारमध्ये जरी पाहिलं आणि नंतरच्या काळातही पाहिलं तर 2014 मध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं भाजपला स्वतःहून पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता। तो शरद पवारांनीच सांगितला होता, पण तो प्रफुल्ल पटेलांनी पुढे आणला। नंतर त्यावर खूप चर्चाही झाली, खली झाला, पण ही इच्छा त्यांच्या मनामध्ये आहे। त्यामुळे दोन्ही राष्ट्रवादी एकत्र याव्या आणि मग सत्तेमध्ये आपला वाटा मिळावा। जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड या दोन शरद पवारांच्या गटाच्या नेत्यांची चर्चा नावं पुढे येत आहेत आणि मग मागच्या दारामध्ये म्हणजे दाराकडून जयंत पाटील जे अत्यंत दिग्गज नेते आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे, ते बातचीतही करतायत आणि त्यांनी विनोद तावडे यांच्यासोबतही भेट घेतल्याची माहिती पुढे आली होती, जे राष्ट्रीय सरचिटणीस आहे भाजपचे। आणि याशिवाय बाकी नेत्यांच्या भेटीगाठी म्हणजे इव्हन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री या दोघांच्याही भेटी घेतल्या आणि मग हा सगळा रिपोर्ट घेऊन ते शरद पवारांशी वेगळी चर्चा सुद्धा करतायत। तर जयंत पाटील इनिशिएट करतायत शरद पवारांच्या वतीनं, अशा प्रकारची माहिती सातत्यानं पुढे येत आहेत। दुसरीकडे रोहित पवार नाकारतायत, ते विरोधी पक्ष विचारांचे असल्याचं आपल्याला सातत्यानं दिसत आहे। पण हे विचारांचे वेगवेगळे सूर जरी आपल्याला दिसत असले तरी सुद्धा काही वेगळी अत्यंत महत्वाची गोष्ट शरद पवारांच्या पक्षात आगामी काळात घडेल याचे मोठे संकेत, मजबूत संकेत हे सातत्यानं मिळतात। त्या पार्श्वभूमीवरची ही 29 ऑगस्टची जी काही बैठक आहे ती खूपच महत्वाची मानली जाते। अदरवाईज या मुद्द्यावरती बैठक घेण्याचं काही त्यांना कारण नव्हतं। अगदी मनोज, अत्यंत महत्वाचे अपडेट या बैठकीच्या संदर्भातले तुम्ही पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद।